मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अज्ञात भामट्यानं वयोवृद्ध पती पत्नीचे बंद घराचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरामधील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि हजारो रुपयांची रोकड घेऊन भामटे पसार झाले आहेत। ही घटना 23 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे। रखमाजी शंकर शेजवळ आणि त्यांची पत्नी राहुरी तालुक्यातील वांबुरी इथे राहतात। त्यांचे 3 मुलं, सुना आणि नातवंड हे त्यांच्या कुटुंबासह शेजारीच राहण्यास आहेत। 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30च्या सुमारास रखमाजी शेजवळ, त्यांच्या पत्नी शांताबाई हे दोघे जेवण झाल्यानंतर त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून शेजारी राहणाऱ्या मुलाच्या घरी गप्पा मारण्यासाठी गेले होते। त्यानंतर ते दोघे पती पत्नी रात्री 10:15च्या दरम्यान परत घरी आले। त्यावेळी त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा, कडी-कोंडा आणि कुलूप तुटलेलं दिसलं। या दरम्यान अज्ञात भामट्याने रखमाजी शेजवळ यांच्या घरामध्ये प्रवेश करून घरामधील सामानाची उचकापाचक केली। घरामध्ये असलेल्या कपाटामधील सर्व कपडे आणि सामान बाहेर काढून फेकलं आणि कपाटामधील 3.25 तोळे वजनाचे सोन्याचं गंठण, 32,000 रुपये रोख रक्कम आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली आहे। रखमाजी शंकर शेजवळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।